नमस्ते. श्री कृष्णार्पणमस्तु. ऑडिओ वर्ल्ड आज सादर करत आहे परोपकार. अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका गावात खूप उंदीर झाले होते. घरात, शेतात, दुकानात सगळीकडे नुसते उंदीरच उंदीर होते. त्यामुळे अन्नधान्याचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे सर्व गावकरी ठरवतात. पण अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही. त्यामुळे गावकरी खूप त्रस्त होतात. ही गोष्ट शेजारी राहणाऱ्या गावातील एका बासरीवाल्या मुलाला कळते. मग तो त्या गावात येतो व सर्व गावकऱ्यांना सांगतो की मी या उंदरांचा बंदोबस्त करू शकतो, पण त्या बदल्यात तुम्ही मला 100 सुवर्ण मुद्रा द्याव्यात. गावकरी या गोष्टीसाठी तयार होतात. मग तो बासरीवाला बासरी वाजवत गावात फिरू लागतो. त्याच्या बासरीच्या आवाजामुळे गावातील सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात व त्याच्या मागे धावू लागतात. तो मुलगा गावाबाहेरील नदीत जातो. त्याच्याबरोबर उंदीरही पाण्यात जातात आणि पाण्यात बुडून सर्व उंदीर मरतात. बासरीवाला मुलगा गावकऱ्यांकडे आपल्या कामाचा मोबदला मागतो, परंतु गावकरी ठरल्याप्रमाणे त्याला 100 सुवर्ण मुद्रा द्यायला नकार देतात. बासरीवाल्याला कळते की गावकरी लबाड आहेत. तो म्हणतो की आता मी तुम्हा सर्वांना कशी अद्दल घडवतो ते बघाच. तो पुन्हा गावात बासरी वाजवत फिरू लागतो. पण यावेळी बासरीच्या आवाजाने गावातील सर्व लहान मुले त्याच्याकडे आकर्षित होतात व ती मुलेही त्याच्या मागे धावू लागतात. गावकऱ्यांना आता भीती वाटू लागते की बासरीवाला उंदरांप्रमाणेच आपल्या मुलांनाही नदीत घेऊन जाणार. त्यामुळे गावकरी त्याला थांबवतात व ठरल्याप्रमाणे 100 सुवर्ण मुद्रा देतात. गोष्टीचं तात्पर्य, जो आपल्यावर उपकार करतो त्याला कधीही विसरू नये. प्रत्येकाला त्याच्या कामाचा मोबदला हा मिळालाच पाहिजे.